जानू, माझा पूर्ण विश्वास होता की तू परत येणार. तू मला कधीच सोडून जाऊ शकत नाही. आय न्यू इट. जयंत आणि जान्हवी एकमेकांपासून वेगळे राहूच शकत नाही जानू. आई, बाबा, मी तुम्हाला म्हणालो होतो ना की आपली जानू जिवंत आहे. वीणा वहिनी, मी तर आज सकाळीच तुम्हाला सांगितलं होतं की आपली जानू नक्की परत येणार. आणि बघा, ही आपल्या समोर उभी आहे. जानू, माझं मन मला पहिल्या दिवसापासून सांगत होतं की तू अगदी सुखरूप आहेस. तुला काही झालेलं नाहीये. तुला माहितीये जानू, आज सकाळीच मला कळलं, महाशिवरात्रीच्या दिवशी जो आपल्या पार्टनरसाठी कडक उपवास करतो ना, त्याचं व्रत सफल होतं. आणि जानू, आज मी तुझ्यासाठी निर्जली उपवास केला. आणि बघ, माझ्या व्रताला फळ मिळालं. तू परत आलीस जानू. आता जानू, माझी एकच इच्छा आहे, तुझ्या हातून माझा उपवास सोडावा. तू परत येऊन हे सिद्ध झालंय जानू की तू आणि मी, आपण कधीच वेगळे होऊ शकत नाही. आता मी तुझ्या हातून पाणी पिऊन माझा उपवास सोडणार. जानू, 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 आपली जानू, जानू काय झालं? घरात जरा म्हणून शांतता नाही माझ्या डोक्याला. एकीकडे तो बिनकामाचा नवरा आणि दुसरीकडे सतत अंगावर धावून येणार ती म्हातारी.
आता काही होऊ दे, मी नाही जाणार त्या घरात परत. आता शोधत त्या घरासाठी काय काय केलं मी. सगळे मान त्या भावनालाच मिळतात. इतकं सगळं प्लॅनिंग केलं पण आता काही उपयोग झाला नाही. आता ओरडत माझ्या पायाला सगळे निलंबरी, अगं काय झालं? कशाला ओरडते? काय झालं? अगं कसली बाई? तिकडे पडली. हे निलंबरी, हे काय केलंस तू? हे मी काही नाही केलं. देवा शपथ सांगते, मी काही नाही केलं. अरे बापरे, अरे ही विश्वाची आई ललिता देशमुख. पाणी 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 थोड़ा लाभ जाए, थोड़ा लाभ जादू उड़ गया। जादू उड़ गया। काय झालं दादा? विश्वा, एक मोठा प्रॉब्लेम झालाय, तू चल माझ्या. अरे काय प्रॉब्लेम? जानूला चक्कर आली आहे. अरे माझा ऐक, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, तू चल माझ्यासोबत. अरे बाबा विश्वा, ऐक, चल तू माझ्यासोबत. अरे चल बाबा. अरे काय झालंय दादा? उठला उठला आई, उठला आई. काय झालं? ॲम्ब्युलन्सला बोला प्लीज 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 प्लीज. आई, आई उठला. आई, आई.